नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ ज्योती जावळे. अनुवांशिकता व उत्क्रांती या पाठामध्ये उत्क्रांतीचे पुरावे हा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये होणारा बदल. सजीवांमध्ये जो क्रमाक्रमाने बदल होत राहतो त्यालाच उत्क्रांती म्हणतात. ही उत्क्रांती होत असताना हजारो वर्ष लागलेले आहे. आता ते कशा रीतीने लागलेले आहेत, उत्क्रांतीसाठी कोणकोणते पुरावे आहेत, ते या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजेच जीवद्रव्य हा समुद्रामध्ये निर्माण झाला आणि हजारो वर्षानंतर एकपेशीय सजीव निर्माण होऊन त्यापासून सजीवांमध्ये क्रमाक्रमाने बदल होत गेले आणि त्यापासून मोठे जटिल असे सजीव निर्माण झाले. सजीवांचा हा जो बदल आहे, हा बदल सर्वव्यापी आणि सर्व अंगांनीच होत होता. परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुराव्याची गरज आहे. आता या पाठामध्ये उत्क्रांतीच्या पुरावे यामध्ये बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे आणि अवशेषांग ह्या 3 मुद्द्यांद्वारे आपण उत्क्रांतीचे पुरावे बघणार आहोत. उत्क्रांतीचे पुरावे तसे 6 आहेत: बाह्यरूपीय, शरीरशास्त्रीय, अवशेषांग, पुराजीव पुरावे, पुराजीव म्हणजे जीवाश्म पुरावे, त्यानंतर जोडणारे दुवे आणि भ्रूणविज्ञान विषयक पुरावे, असे 6 पुरावे आहेत. त्यापैकी 3 मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बाह्यरूपीय उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये उत्क्रांती ही सातत्याने होत राहते. अखंड अशी प्रक्रिया आहे, त्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होत राहतो. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आपण असं म्हणू शकतो की ही जी उत्क्रांती आहे ही सातत्याने होत राहते. परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पुराव्यांची गरज आहे. पुरावेही आहेत, परंतु ते कसे पुरावे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. बाह्यरूपीय पुराव्यांमध्ये या चित्रामध्ये बघा, प्राणी दिलेले आहेत, वनस्पती दिलेले आहेत. हे प्राणी आणि वनस्पती यांचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर ह्या प्राण्यांच्या शरीराची ठेवण, त्यांचे डोळे, तोंडाची रचना, त्याच्या अंगावरील केस, तसंच वनस्पतीमध्ये त्यांच्या पानांची रचना, फळं, देठ याविषयीचे निरीक्षण करा. आता त्यामध्ये कसं बदल आहे, कोणकोणत्या रीतीचे साम्य आहे ते आपण पुढच्या चित्रामध्ये बघूया. या चित्रामध्ये बघा, प्राण्यांच्या चेहऱ्याचा आकार हा सारखा आहे, तर प्राण्यांच्या तोंडाची रचना, प्राण्यांच्या डोळ्यांची रचना, त्यांच्या डोळ्याचे स्थान, नाकपुड्यांचे स्थान, तसेच त्यांच्या कानांची रचना आणि त्यांच्या शरीरावर असणारे दाट केस हे समान आहेत. ही जी वैशिष्ट्ये आहेत ही सर्व प्राण्यांमध्ये समान आढळतात. जसे प्राण्यांमध्ये समान वैशिष्ट्ये आहेत तसेच वनस्पतींमध्ये सुद्धा समान वैशिष्ट्ये आढळतात. जसे की पानांचा आकार, नंतर त्यामधील असलेला शिराविन्यास म्हणजे मध्ये जे आहे शिराविन्यास, कोणत्याच्या समांतर आहे, संयुक्त आहे, हा शिराविन्यास. नंतर पानांचे देठ, पर्णदेठ, नंतर पानांची रचना, प्रत्येक फांदीला
शेंड्यापाशी पानांची कशी रचना असते, ही रचना सर्व हे सारखंच असतं. जवळजवळ सर्व वनस्पतीमध्ये सारखं आहे, यांची समान वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच जर विचार केला तर वनस्पतींची रचना बघा, या चित्रामध्ये बघा 4 वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत. वनस्पतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत, तरीसुद्धा ह्या वनस्पतींची पानांची रचना सारखीच आहे, जवळपास सारखीच आहे. यांची साम्यस्थळे सारखी आहेत. त्यामुळे ह्या वनस्पतींचा उगम हा समान झालेला असावा आणि ह्यांची जी उत्क्रांती आहे, ही उत्क्रांती एकाच पूर्वजांपासून झालेली असावी आणि ही उत्क्रांती बाह्यरूपीय आहे. जशी वनस्पतीमध्ये उत्क्रांती झालेली आहे, तशीच प्राण्यांमध्ये सुद्धा झालेली आहे. या ठिकाणी बघा, हे वेगवेगळे प्राणी आहेत, परंतु त्यांचे शरीराची रचना, सर्वांना 4 पाय आहेत, डोळ्याची स्थान, कानाची रचना ही वेगवेगळी आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा शरीरशास्त्रीय पुरावे. हे चित्र बघा, या चित्रामध्ये वेगवेगळे हाडांची रचना ही दाखवलेली आहे. आता हाडं ही रचना जर पाहिली तर ह्यामध्ये कोणतेही साम्य आपल्याला आढळत नाही, काही साम्य नाही आहे. परंतु पहिला जो हात आहे हा मानवाचा हात आहे, नंतर हा मांजरीचा पाय आहे, हे जे आहे हे वटवाघुळाचा पंख आहे, नंतर देवमाशाचे पर आहे. ह्यामध्ये कसलंही साम्य नाही, कोणतेही साम्य नाही. परंतु त्याची रचना जी आहे, ही रचना सर्वांची रचना जी आहे ही भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या अवयवातील जी हाडे आहेत, त्या हाडांच्या रचनेमध्ये, त्यांच्या जोडणीमध्ये हे साम्य दिसून येत आहे. तर ते साम्य कसं आहे बघा, इथे हे हात आहे, तो हात इथे जोडलेला आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा जोडणी झालेली आहे. ह्या हात आणि हा मधला जो भाग आहे, याच्यामध्ये जी जोडणी आहे ती सुद्धा या ठिकाणी आहे. हे बघा, दोन्ही सर्व 4ही चित्रामध्ये हातांची जी जोडणी आहे, ती जोडणी सारखी आहे, यामध्ये साम्य आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक प्राण्यामध्ये हाताचा उपयोग वेगवेगळा आहे. जसं की मानवाचा हात, मांजरीचे हात, माशाचे हे हात आणि वटवाघुळाचे, प्रत्येकाचे उपयोग हे वेगवेगळे आहे. त्यांच्या हाडांमध्ये मात्र साम्य आहे आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल की हे साम्य त्यांचे पूर्वज समान असतील याकडेच निर्देश करतं. तिसरं जो आहे मुद्दा, तो शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे यामध्ये मानवाच्या शरीरामध्ये विविध असे अवयव असतात. त्यातला पहिला आहे हृदय, दुसरं आहे फुफ्फुसे, तिसरं मेंदू, जठर, आतडे, यकृत आणि वृक्क, असे विविध अवयव आहेत आणि हे अवयव मानवी शरीरामध्ये उपयोगाचे आहेत. प्रत्येक अवयवाचे उपयोग हे वेगवेगळे आहेत. आता बघा, या ठिकाणी मानवी शरीर दाखवलेले आहेत आणि या मानवी शरीरामध्ये हा जो दाखवलेला आहे तो आहे मानवी मेंदू. मग मेंदूचं मानवी शरीरामध्ये काय कार्य आहे, तर शरीरामध्ये सर्व ज्या क्रिया घडतात त्या क्रियांवर, सर्व अवयवांवर ज्या घडणाऱ्या क्रिया आहेत त्या क्रियांवर मेंदू नियंत्रण करतो. आता बघा कशा रीतीने त्याचं नियंत्रण राहतं, तर बघा अशा रीतीने हे नियंत्रण राहतं. हृदयामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण होते. फुफ्फुसांचं काय कार्य आहे, तर फुफ्फुस श्वसनाचं कार्य पार पाडतात. वृक्क
रुक हे रक्ताचं शुद्धीकरण करतात. अशा रीतीने आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवांचे भिन्न भिन्न असे कार्य आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अवशेषांग. ह्या चित्रामध्ये बघा, हा वानर आहे. नंतर तोच वानर हळूहळू दोन पायांवर उभं राहायला लागलाय. इथे या वानराला इथे शेपटी आहे, इथे पण शेपटी दाखवलेली आहे. पुढे जसजसं जसजसं त्याच्यामध्ये उत्क्रांती होत गेली तसतशी ही जी शेपूट आहे हे शेपूट हळूहळू नाहीशी झाली आणि त्याच्या कमरेखालचा जो भाग आहे ह्या कमरेखालच्या भागामध्ये बदल होत गेला. आणि अवशेषांग म्हणजेच काय, तर जो सजीवांमध्ये ऱ्हास पावलेला अवयव आहे किंवा ज्या अवयवाची अपूर्ण वाढ झालेली आहे, जे मानवासाठी निरुपयोगी आहेत, असे जे इंद्रिय आहेत, असे जे अंग आहेत, यांनाच अवशेषांग असं म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न अशा पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांना अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय हे निर्माण होऊ शकत नाही. त्यामध्ये जे शरीरामध्ये जे हाडं आहेत, जे अवयव आहेत, त्यांच्यामध्येच बदल करावा लागतो. परिस्थितीनुसार हा बदल करणं अतिशय आवश्यक असतं. आता हे चित्र बघा, ह्या दोन्ही चित्रामध्ये हे माकड आपल्या शरीरामध्ये असलेले जे अवयव आहेत, जसे की हे दोन पाय आणि हे पुढचे दोन हात, शेपटी, याचा कशा रीतीने उपयोग करतायत, झाडावर ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारण्यासाठी त्यांचा उपयोग ते कसे करतायत या चित्रामध्ये दाखवलेला आहे. तसंच आपण सुद्धा गिर्यारोहण करू शकतो. गिर्यारोहण करत असताना कशा रीतीने आपण सुद्धा हे पाय, हाताचा उपयोग हे कशा रीतीने करू शकतो ते या चित्रामध्ये दाखवलेला आहे. बदल जो घडत असतो तो बदल अगदी हळूहळू घडत असतो आणि जे आपल्याला इंद्रिय दिलेले आहे त्या इंद्रियामध्येच क्रमाक्रमाने बदल होत जातात. ते कसे आहे तर ह्या चित्रांद्वारे तुम्हाला कळेल. ह्या चित्रामध्ये बघा, हे जे माकड आहे हे झाडाच्या फांदीवर आहे. हळूहळू तो जमिनीवर आला. जमिनीवर आल्यानंतर हे कमरेखालचा जो भाग आहे या कमरेखालच्या भागामध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू वाढ झाल्यानंतर जे शरीराचं वजन आहे ते वजन मागच्या भागावर तो द्यायला लागला आणि त्यामुळे त्याचे हे जे हात आहे हे हात मोकळे झाले. अशा रीतीने त्याच्या इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने हा बदल होत गेलेला आहे. जसं प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी रचना असावी लागते. या चित्रामध्ये बघा, दोन्हीही घोडेच आहेत, परंतु एक घोडा हा थंड प्रदेशामध्ये असतो तर दुसरा हा कोरड्या हवामानात असतो. थंड हवामान असलेल्या ठिकाणी असलेला हा जो घोडा आहे त्या घोड्याची रचना बघा. या घोड्याच्या शरीरावर केस, हे घोड्याच्या अंगावर जास्त जे केस आहे, केसाची रचना ही जास्त आहे. त्याच्या पायाची लांबी ही कमी आहे. परंतु कोरडे हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असणारा जो घोडा आहे त्या घोड्याची रचना बघा, त्याचे शरीर हे चमकत आहे. याच्या शरीरावर जास्त केस नाही आहे. पाय हे लांब आहे, कारण इकडे उष्णता असते आणि उष्णतेपासून शरीराचं रक्षण व्हावं म्हणून पायाची रचना ही लांब आहे. म्हणजेच एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीराची रचना ही उपयुक्त असते, तर दुसऱ्या ठिकाणी मात्र तीच निरुपयोगी ठरते किंवा हानिकारक ठरते. समजा हाच घोडा जर ह्या थंड हवामानाच्या प्रदेशात असेल तर त्या ठिकाणी तो राहू शकणार नाही. तसंच नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही जी इंद्रिय आहे हे इंद्रिय हळूहळू नाहीशी होतात. हे बघा, या ठिकाणी या चित्रात दाखवलेली आहे हिरव्या रंगाची रंग दाखवलेला आहे शेपटीला आणि हळूहळू फक्त या दोन
ठिकाणी शेपटी दाखवलेली आहे आणि नंतर ही शेपटी हळूहळू नाहीशी झालेली आहे, म्हणजे इंद्रिय ही नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली आहे. आणि हे होत असताना त्याला हजारो वर्ष लागलेली आहेत. आंत्रपुच्छ हे मानवी शरीरात असलेले आंत्रपुच्छ, मानवी शरीराला त्याचा काहीही उपयोग होत नाही, परंतु गाय, म्हैस यासारखे जे प्राणी आहे या प्राण्यांना रवंथ करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे मानवालाच निरुपयोगी असणारे हे जे आंत्रपुच्छ आहे हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त कार्यक्षम असे अवयव आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये कानाची रचना आहे. कानाला असलेले जे स्नायू आहे हे स्नायू मानवामध्ये उपयुक्त नाही. आपण कान हलवू शकतो का? नाही. परंतु माकड आपलं कान हलवू शकतात. म्हणजेच मानवाला निरुपयोगी असणारे हे जे कानाचे स्नायू आहे तेच स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे मानवामध्ये माकडहाड, अक्कलदाढा आणि शरीरावर असणारे केस हे काहीही उपयोगाचे नाही, मात्र हेच अवयव दुसऱ्या प्राण्यांसाठी अतिशय उपयोगाचे आहे. तर आजच्या या भागावर स्वाध्याय आहे, त्या स्वाध्यायाचा आपण विचार करणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो आहे उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा, सोदाहरण विशद करा. आता शरीरशास्त्रीय पुरावे ह्यामध्ये जे बाह्य पुरावे आहेत, प्राण्यांच्या शरीराची रचना, तोंडाची रचना, नाकपुड्या, नंतर कानाची रचना, वनस्पतीमधील रचना, ते ह्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्या प्रकारे. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे अवशेषांग म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी आणि कशी उपयुक्त आहेत ते लिहा. आताच लास्टचा जो आपण मुद्दा घेतला तो म्हणजे अवशेषांग म्हणजे काय हे या ठिकाणी सांगितलेलं. अवशेषांग म्हणजे काय की मानवी शरीरामध्ये जे अवयव उपयोगाला नाही मात्र तेच अवयव दुसऱ्या प्राण्यासाठी उपयोगाचे आहेत त्याविषयीची माहिती या प्रश्नामध्ये द्यायची आहे. धन्यवाद.